या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला आज आपल्याकडे जे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत, आपल्या सगळ्यांच्या नव्हे तर आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं एक उत्तम निवेदक म्हणून, उत्तम वक्ते म्हणून, उत्तम प्रवचनकार म्हणून, उत्तम लेखक असेल, उत्तम कवी असेल, या सगळ्या बिरावदीनं मिळवलेले आपल्या सगळ्यांचे आवडते, आमच्या सगळ्यांचे गुरुबंधू आदरणीय प्राध्यापक ढोकले सर हे आजच्या कार्यक्रमाचे, आजच्या सोहळ्याचे प्रमुख वक्ते आहेत. मी आदरणीय ढोकले सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा व्हिडिओ ऑन करा, म्हणजे तुम्ही सगळ्यांना दिसाल. तुम्ही आजच्या या सोहळ्याला तुमचा खूप मोलाचा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल मी आमच्या सगळ्या शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आपल्या या सोहळ्याची सुरुवात यशस्तवन अर्थात गुरुचा महिमा गाऊन होणार आहे. मी आदरणीय समुद्र सरांना विनंती करेन की त्यांनी ऑडिओ चालू करायचा आहे. समुद्र सर. ते चालू. नमामि गुरवः व्यास महर्षे, नमामि गुरवः, नमामि गुरवः. धरणी पे छाए जो व्यास बनके, धरणी पे छाए जो व्यास बनके, नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः. धर्म सनातन के संस्थापक, धर्म सनातन के संस्थापक, नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः. माता सत्यवती, पिता पराशर और दीपक वशिष्ठ कुल के. माता सत्यवती, पिता पराशर और दीपक वशिष्ठ कुल के. पिता स्वयं है प्रिय पुत्र शुक के, पिता स्वयं है प्रिय पुत्र शुक के. नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः. द्वीप जन्मवर्ण कृष्णरम्यः, प्रख्यात कृष्ण द्वैपायन है. द्वीप जन्मवर्ण कृष्णरम्यः, प्रख्यात कृष्ण द्वैपायन है. बदरी वन ध्यानस्थ बादरायण, बदरी वन ध्यानस्थ बादरायण.
ब्रह्मसूत्र पुराण रचयिता महाभारत के कारीगर है। ब्रह्मसूत्र पुराण रचयिता महाभारत के कारीगर है। विशाल बुद्धे परमहंस संहिता, विशाल बुद्धे परमहंस संहिता। नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः। विष्णु स्वरूपा भगवत विभूति मुनियों में व्यास जो है। विष्णु स्वरूपा भगवत विभूति मुनियों में व्यास जो है। आषाढ़ी पूनम को मान देते, आषाढ़ी पूनम को मान देते। नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः। कर्म में उलझे रजोगुणी को कर्मयोग सिखाने वाले। कर्म में उलझे रजोगुणी को कर्मयोग सिखाने वाले। सुधी जनों के हैं गीता दाता, सुधी जनों के हैं गीता दाता। नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः, नमामि गुरवः। सत्व में स्थित बुद्धिमतों को अश्वत्थ उल्टा लखाने वाले। सत्व में स्थित बुद्धिमतों को अश्वत्थ उल्टा लखाने वाले। असारता बोध कराते चिरंजीवी, असारता बोध कराते चिरंजीवी। है व्यास पीठे, है व्यास पीठे, है व्यास पीठे, है व्यास पीठे। व्यास महर्षि विशाल बुद्धि, व्यास महर्षि नमामि गुरवः। आपल्या या सोहळ्याचा पुढचा जो टप्पा आहे तो आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, व्याख्याते, प्राध्यापक, आमचे गुरुबंधू आदरणीय दिगंबरजी ढोकले सर हे आज या सोहळ्याला आवर्जून उपस्थित आहेत. सर, प्रथम आपलं सर्व शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने मनापासून धन्यवाद आणि आभार. ढोकले सरांचा सर आवाज आणि व्हिडिओ दोन्ही ऑन करा सर, म्हणजे सर पण आपल्याला समोर दिसतील आणि आपल्याला रिप्लाय पण देतील. ढोकले सर. रामकृष्ण हरी. आहे, ऑन आहे, मला व्यवस्थित ऐकायला येत आहे. ओके. ढोकले सर, पुन्हा एकदा म्हणतो ना हक्काचा माणूस, आणि सरांना आवाज द्या. काल सहज बसल्या बसल्या मनात आलं सर की आज गुरुपौर्णिमा आहे आणि गेल्या वर्षीचा मला उत्सव आमच्या शाळेतलाही आठवतोय. आपण त्या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या शाळेमध्ये उपस्थित होता आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या शाळेच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा गुरुपौर्णिमेचा तो उत्सव होता, ज्या उत्सवाला तुम्ही पाहुणे म्हणून होता आणि तुमचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना त्यावेळेस मिळालेले होते. तुमचा आमच्या सगळ्या शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि आपण आम्हाला वेळ दिला
त्याबद्दल पण पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आणि जास्त वेळ न लावता मी आदरणीय ढोकले सरांना विनंती करेन, तत्पूर्वी जेवढे आता सहभागी जे विद्यार्थी शिक्षक जे आहेत त्या सगळ्यांनी साऊंड आणि व्हिडिओ हे म्यूट करायचे. आणि आता फक्त आपण यापुढे जे पुढचे 30 ते 40 मिनिटं आहेत आपण आदरणीय ढोकले सरांना फक्त ऐकणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी बाकीचे ऑडिओ व्हिडिओ बंद करायचे. मी ढोकले सरांना विनंती करतो, सर आपल्या व्याख्यानाला आपण सुरुवात करायची आहे. आदरणीय ढोकले सर. रामकृष्ण हरी. सर्व गुरुवर्यांना, गुरुबंधूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, उल्लार विंदा यतपत्र नेत्र, येणत्वया भारत तैल पूर्णः, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो बताय. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आलेल्या सर्व गुरुवर्यांना अंतकरणापासून साष्टांग दंडवत. सर्वप्रथम मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आदरणीय जगदाळे सर आणि आपला सर्व शिक्षक मित्र परिवार, या सर्व शिक्षक मित्र परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो की आजच्या या शुभ पावन दिनी तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. वास्तविक आपण सगळे गुरुतुल्य आहात. आपल्याकडं सगळ्यांकडे ज्ञानाचं भांडार आहे, ओतप्रोत भरलेलं आहे. आपण गेली अखंड अनेक वर्ष ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहात. असं असताना देखील माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाला तुम्ही आज या कार्यक्रमाला बोलावलं आणि हे माझं मी भाग्य समजतो. आणि मी हे निमंत्रण तात्काळ स्वीकारलं ते एवढ्यासाठी की माझ्याकडे काय आहे आणि मी तुम्हाला देणार आहे हा माझा हेतू बिलकुल नाही. या निमित्ताने तुमच्या माझ्या गुरूंचं चिंतन होईल. आपल्या जीवनामध्ये आलेल्या ज्ञात अज्ञात शक्तींना, ज्यांनी आपल्याला काही ना काहीतरी शिकवलेलं आहे, त्या शक्तींना आजच्या दिवशी आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा तर हा आजचा दिवस आहे. तर मी असं मगाशी म्हणालो की मुळामध्ये मी कोणीतरी फार मोठा तत्ववेत्ता आहे आणि आजच्या या दिवशी तुम्हाला काहीतरी तत्वज्ञान सांगणार आहे असा हेतू नाही. हेतू हा आहे जगदाळे सरांचा आणि आपल्या शिक्षक परिवाराचा की आपल्या जन्मापासूनच्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये जी जी मंडळी किंवा जे जे व्यक्ती किंवा जी जी साधनं ज्यांनी आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकवल्या त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खरं तर दिवस आहे. आणि म्हणून सगळ्यात अगोदर आपण व्यासांना वंदन करूया. मुळात गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. आणि आपल्या शालेय या वर्षाची सुरुवात झाली तर पहिलाच आपल्या दृष्टीने उत्सव असतो तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा. आणि या गुरुपौर्णिमेच्या या उत्सवाला आपल्या शाळेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठा उत्सव असतो. पण आज या करोनाच्या या सगळ्या संकटामुळं आज तुम्हाला आम्हाला तुमच्या माझ्या घरातच थांबून आपल्या गुरूंचं चिंतन करावं लागतंय. तर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन आहे त्या परिस्थितीमध्ये आपण जर का आपल्या गुरूंना अभिवादन केलं तर ती सुद्धा एक अत्यंत महत्वाची गोष्ट ठरू शकेल. व्यास पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा का, तर महाभारतासारखे केवळ अतुल्य महाकाव्य ज्यांच्या प्रतिभेतून साकार झाले आणि श्रीकृष्णासारखा सामान्यांनाही आपला वाटावा असा सर्वांग परिपूर्ण, व्यवहार निपुण, जीवनाच्या लढाईत लढण्यास प्रवृत्त करणारा देव खरं तर व्यासांनी दिलेला आहे. म्हणजे व्यासांनी लिहिलेल्या महाभारतातलं भगवान गोपाल कृष्ण हे एक पात्र आहे. त्या भगवान गोपाल कृष्णाच्या पात्राच्या द्वारे गीता सारखा महाग्रंथ आपल्याला ऐकायला मिळाला. पण याचे मुख्य रचयिता 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्यांनी लिहिली ते व्यास महर्षी. त्या व्यास महर्षींच्या दिव्य प्रतिभेला भारतीय मनाने केलेला सलाम, वाहिलेली आदरांजली म्हणजे आजची खरं तर गुरुपौर्णिमा आहे. आजच्या संवादाचा मुख्य विषय मी निवडलेला आहे तो म्हणजे दत्तात्रय भगवान यांनी 24 गुरु त्यांच्या जीवनामध्ये केले. त्या 24 गुरूंचं आपण धावतं वर्णन पुढच्या 30 मिनिटांमध्ये दिलेल्या वेळेमध्ये, निर्धारित वेळेमध्ये आपण ते करण्याचा प्रयत्न करू. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या जाण, गुरुची आले अपारपण,
जग संपूर्ण गुरु दिसे. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, रुबा, हरिण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, व्याध, कोळी, कुंभारीन आणि माशी दत्तात्रेयांचे गुरु आहेत. यातल्या जेवढ्यांचं आपण आपल्या जीवनामध्ये काय त्यांच्याकडनं घेता येण्यासारखं आहे आणि दत्तात्रेयांनी त्यांच्याकडे नेमकं काय पाहिलं याचा आपण आता थोडासा तात्विक दृष्ट्या चिंतन करणार आहोत. वास्तविक पाहता आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला कोणी ना कोणीतरी चांगलं शिकवणारं असतं. मग आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या तोंडून बऱ्याच वेळा ही वाक्य ऐकलेली आहेत की सगळ्यात पहिली आपली आई गुरु आहे, मग शाळेतले शिक्षक आहेत, समाज आपला गुरु आहे, ग्रंथ आपले गुरु आहेत. हे ग्रंथ आपल्याला बांधून ठेवतात. ग्रंथ कशाला म्हणायचं? जे बांधून ठेवतात, जे आपल्याला एकत्र ठेवतात, ज्यांच्या विचारांनी तुम्हाला मला सतत ज्ञानाची जाणीव करून दिली जाते. आज आपण एखादा पोशाख केल्यानंतर आरशामध्ये जाऊन पाहतो की माझा पोशाख नीट आहे का नाही. मी आता तुमच्या समोर येण्याच्या पूर्वी असा विचार केला, हे सगळी वेशभूषा परिधान केली, डोक्यामध्ये टोपी घातली, ती टोपी सरळ आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मी आरशाचा उपयोग केला. त्याप्रमाणे माझं जीवन सरळ आहे किंवा नाही, माझ्या जीवनातली योग्य मार्गाला चालू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी जर आरसा कुठला असेल तर तो ग्रंथ आहे. त्यामुळे आपल्या आचरणाची शुद्ध अशुद्धता, आपल्या आचरणामध्ये असणाऱ्या गोष्टी आपण योग्य करतो का अयोग्य करतो हे पाहण्यासाठी ग्रंथ हे सुद्धा आपले प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गुरु आहे. अजून आपल्या गुरूंचा थोडासा धावता आढावा घेतला तर अनुभव हा सुद्धा आपला गुरु आहे. वास्तविक पाहता जे इतर कोणी शिकवत नाही ते अनुभवातून आलेलं ज्ञान असतं. आणि आता करोनाच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जो सगळ्यांना अनुभव आलेला आहे, हा अनुभव खऱ्या अर्थानं खूप मोठी इथून पुढच्या जीवनाची वाटचाल करतो. हा अनुभव तुम्हाला आम्हाला खूप गरजेचा आहे. आज आपल्याला माणसांची किंमत कळाली, आज आपल्याला वेळेची किंमत कळाली, आज आपल्याला विद्यार्थ्यांची किंमत कळाली, शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाची किंमत कळाली. रोज भेटणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थी तितकाच आदर देत असतील असं नाही, पण आज जेव्हा त्यांना कळते की शिक्षकांना आपण भेटू शकत नाही किंवा आज आपल्याला कळते की मी विद्यार्थ्यांना भेटू शकत नाही, तेव्हा मला त्यांची किंमत अधिक कळालेली आहे. आज आपण ज्या ज्या कृती करत होतो नित्यनियमाने त्या करू शकत नाही, त्याच्यावरनं आपल्याला या करोनाने अतिशय महान असा बोध दिलेला आहे. मी तर म्हणतो करोना हा सुद्धा आता सध्याचा महागुरु आहे. त्याने जे शिकवलं ते याच्या आधी कुणीही शिकवलं असं म्हणणं धाडसाचं ठरेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना महत्वाचा एक मुद्दा मी आता बोलून गेलो की अनुभव हा अत्यंत मोठा गुरु आहे आणि अनुभवातून जे आपण ज्ञान ग्रहण करतो ते आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडत असतं आणि ते चिरकाल टिकणार असतं. एखाद्या लहान मुलाला, दिव्याकडे जाणाऱ्या मुलांना तुम्ही मागे ओढता, ते मुलगा पुन्हा दिव्याकडे जातो आणि हे बऱ्याच वेळा चालल्यानंतर एकदा तो मुलगा त्या दिव्याला स्पर्श करतो, त्याला जो चटका बसतो तो चटका आयुष्यभर ते मूल लक्षात राहतं. त्याच्यानंतर ते मूल त्या पुन्हा दिव्याला हात लावत नाही. अनुभवातून शिकण्यासारखं खूप आहे. असं जरी असलं तरी सगळेच अनुभव आपण घेऊन पाहिजे नसतात. व्यसनाने वाईट होतं हे व्यसन करून तुम्ही त्याचा अनुभव घेऊन चुकीचा आहे. दुसऱ्याच्या अनुभवातून दुसरा व्यसन करतो, त्याच्या जीवनाचं झालेलं वाटोळं, एखादा व्यसन करून त्याच्या झालेला तोंडाचा कॅन्सर बघून, टीव्हीवर बघून आपण सुद्धा शहाणं झालं पाहिजे. तर अनुभव नक्कीच घेतला पाहिजे, पण चांगल्या गोष्टीचा अनुभव घ्या. वाईट गोष्टींच्या अनुभवासाठी दुसऱ्यांच्या अनुभवातून तुम्ही जर शिकला, असं वाटतं प्रचंड मोठं काम या अनुभवाच्या द्वारे आपल्याला घेता येईल. थोडस व्यासांच्या बद्दल बोलतो. व्यास महर्षींनी या भारतीय तत्वज्ञानाला अनेक प्रकारचं भांडार, 6 शास्त्र, 18 पुराण आणि सगळ्यात महत्वाचा महाभारत उपकृत केलेला. या महाभारतांची विशाल बुद्धी, असं म्हणतात या जगातलं सगळं ज्ञान व्यासोच्छिष्ट आहे, म्हणजे व्यासांचं उष्ट आहे आणि त्याच व्यासांच्या उष्ट्यावरती आता आपण खरं तर जीवन जगतो आहोत. तुम्ही आम्ही जे काही सांगतोय ते सगळं व्यासांनी हजारो वर्षापूर्वी त्यांच्या प्रतिभेतून त्यांनी ते साकार केलेलं आहे आणि त्यांची कृतज्ञता ही आजच्या दिवशी आपण सादर करतो. आता मी आजच्या दिवशी निवडलेला जो
प्रवचनाचा किंवा आपल्या संवादाचा विषय आहे तो दत्तात्रय भगवंतांनी केलेले 24 गुरु. आणि मला जगदाळे सरांनी जाता जाता एक हिंट देऊन ठेवली होती की आता सगळी माणसं टेन्शन मध्ये आहे, म्हणजे थोडस तुम्ही सुद्धा टेन्शन मध्ये आहे की इथून पुढे करोनाचं संकट वाढत चाललंय. तर अशा या परिस्थितीमध्ये जर का गुरुचा संदेश, ग्रंथामधून सांगितलेलं तत्वज्ञान, व्यासांनी सांगितलेलं तत्वज्ञान, दत्तात्रय भगवंतांनी प्रत्येकाकडून काय काय घेतलं याची थोडीशी जाणीव जर का आपण करून घेतली तर मला असं वाटतं या संकटावर आपण मात करू शकतो. आपण इतके समर्थ नाही की स्वतःच्या बुद्धीवरती आपण सगळ्याला मात करू शकतो, पण गुरूंच्या आशीर्वादानं, गुरूंनी दिलेल्या शिकवणीतून आज आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना आधार देणं गरजेचं आहे. जेव्हा विद्यार्थी हाल दिलाय, त्याची शाळा कधी चालू होणार त्याला माहिती नाही, आपली जबाबदारी आहे की हे नक्की सुरू होणार आहे, याला धीर देणं हे आपलं काम आहे, गुरुजनांचं काम आहे. आणि आपल्या गुरुजनांना कोणाकडून धीर घ्यायचा, तर हा जो आपण मित्र परिवार जोडलेला आहे. मला सरांनी असं सांगितलं की टेन्शन मुक्त होण्यासाठीचा आपल्या प्रवचनात काही भाग आला आणि तो जरूर आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याची महत्वाची भूमिका की करोनाच्या या संकटामुळे जर आपण पाहिलं तर आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड वाढलेली आहे. मला असं वाटतं की पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, खूप काही धनसंपदा आहे, पण त्याला मानसिक आधार देणारा जवळचा कोणी माणूस नसेल, मग कोणी असेल, मित्र असेल, पत्नी असेल, मुलं असतील. मी तर असं म्हणतो की लहान लहान मुलं सुद्धा कधी काळी आपणाला खूप काही शिकून जातात. मी तर नेहमी विद्यार्थ्यांची भाषणं अतिशय बारकाईने ऐकतो. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या भाषणातला एखादा मुद्दा मला माझ्या भाषणामध्ये पुढे छानपैकी वापरता येतो. सकाळी आमच्या एका म्हणजे ग्रुपवरती एका मुलीने गुरूंना बासरीची उपमा दिली आणि मला ती आवडली आणि ती मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगून टाकतो की त्या मुलीच्या छोट्याशा हिंदीच्या भाषणातून मला असं कळालं की गुरु कसे असावेत किंवा कसे आहेत गुरु. तर गुरु हे बासरीप्रमाणे आहे. बासरीचं काय महत्व आहे? मुळात बासरी ज्या बांबू पासून बनवली जाते ना, तो बांबू सरळ असावा लागतो. म्हणजे गुरुनी सरळ मार्गी असलं पाहिजे आणि जो सरळ मार्गी आहे, सत्याच्या वाटेवर चालणारा आहे, तीच व्यक्ती खरं तर गुरुस्थानी असू शकते. नंबर 2, बासरीमध्ये जेव्हा तुम्ही काहीतरी फुंकर माराल, तुमचा श्वास त्याच्यात भराल, तेव्हाच ती बासरी वाजते. याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांच्या शंकांच्या स्वरूपात जर कोणी फुंकर मारली तर गुरुची बासरी वाजायला लागते. तिसरा महत्वाचा मुद्दा, त्या ज्या बांबू पासून ती बनवलेली त्याच्यामध्ये कुठेही गाठ नसते. भगवान कृष्णाच्या बासरी पुराणामध्ये सुद्धा या बासरीचं वर्णन आहे आणि बासरी जेव्हा जेव्हा वाजते तेव्हा मंजुळच वाजते. त्यामुळे मला असं वाटतं की गुरुने बासरी सारखं असावं. बासरी म्हणजेच गुरु आहे, सरळ मार्गी आहे. दुसरी गोष्ट, कुणीही फुंकर मारली तर निघणारा स्वर मंजुळ आहे. आणि तिसरं म्हणजे तिथे कुठेही गाठ नाही. म्हणून माणसाच्या अंतकरणामध्ये आपण एखाद्याला म्हणतो की तो फार आतल्या गाठीचा आहे, ही आतल्या गाठीची माणसं फार भयंकर असतात आणि ती घात करणारी असतात. त्यामुळे जीवनात कुठेही गाठ नसावी, रक्तवाहिनीमध्ये सुद्धा गाठ नसावी. जर गाठ असली तर हार्ट अटॅक येऊ शकतो आणि मग आपल्याला तो प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बासरी सारखे गुरु म्हणजे कुठेही गाठ नाही, सरळ मार्गी आहेत. फुंकर मारली असताच, काहीतरी कोणीतरी विचारलं असताच त्याच्यातनं स्वर निघतो आणि जो स्वर निघतो जगातला सर्वात सुंदर स्वर म्हणजे बासरीचा आहे. तर ही बासरी म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा आहे की हे त्या मुलीच्या बासरी पुराणावरनं मला तुमच्याशी बोलतानाचा हा विषय मिळून गेला. सांगण्याचं तात्पर्य असं की आता 24 गुरु जर मला सांगायचे आणि अर्धा मिनिटं जरी घेतला तरी माझा वेळ त्याच्यामध्ये संपून जाईल. आता मी माझ्या मूळ विषयाला सुरुवात करतो. सगळ्यांनी कदाचित ह्या 24 गुरूंच्या बद्दल थोडीफार माहिती सगळ्यांनाच असेल. ज्यांना माहिती आहे त्यांनी उजळणी म्हणून याच्याकडे बघा आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी हे प्रथम ज्ञान म्हणून, भगवान दत्तात्रय जगाचे गुरु आहेत, त्यांनी कोणाकडनं काय शिकलं ते आता आपल्याला शिकायचं आहे. सगळ्यात पहिला गुरु भगवान दत्तात्रयांनी मानलं पृथ्वीला. आणि तुम्ही आम्ही पृथ्वीकडनं काय शिकायचं तर क्षमा. पृथ्वी शेतकरी नांगरतो, कोणीतरी त्या पृथ्वीच्या मातीची पूजा करतं, कोणी नांगरट करतं, तर कोणी तिथं घाण पण करतं. तरी पृथ्वी या सर्व म्हणजे तिच्या पूजा करणाऱ्याला आणि पृथ्वीवरती घाण करणाऱ्याला किंवा त्या जमिनीला कोणी पायाने तुडवेल, कोणी एखादं
गहू हे काढून झाल्यानंतर म्हणजे ऊस काढून झाल्यानंतर जे पाचोट राहतं ते पेटून देतात, त्यावेळेला त्या पृथ्वीला किती चटके बसत असतील, नांगरट करताना पृथ्वीला किती वेदना होत असतील, किंवा कोणीतरी त्याच्यावरती पृथ्वीवरती सगळा कचऱ्याचा ढीग आणून टाकत असेल, त्यावेळेला पृथ्वीला काय वाटत असेल. पण पृथ्वी सगळ्यांना क्षमा करते. उलट आपण त्या जमिनीमध्ये एक बीज पेरलं तर हजारो पटीने पृथ्वी आपल्याला ती देत असते. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी सर्वात अगोदर प्रथम पृथ्वीला गुरुस्थानी मानलेलं आहे, ते एका गुणासाठी की क्षमा. म्हणून शिक्षकांनी आपण विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांना क्षमा करायला शिकलं पाहिजे. मला सांगितलं की टेन्शन मुक्त होण्याचं, तर मी सांगतो टेन्शन मुक्त होण्याचं महत्वाचं पहिलं कुठला पॉइंट असेल, पहिलं कुठलं साधन असेल तर क्षमा करून मोकळं व्हा. तुम्हाला कुणी काय बोललं तर तुम्हाला त्याचा परिणाम होतो. तुम्ही टेन्शन मध्ये येता, अरे तो मला असं म्हणला, त्याने मला अशा प्रकारचा शब्द वापरला, अरे क्षमा करून मोकळा हो ना. क्षमा केली असता तुमचा भार त्या क्षणाला तुम्ही जाणीव होत असेल की तुमचं आणि कोणाचं तरी खूप जोराचं भांडण आहे, वाद आहे, पण तो समोरून माणूस आला आणि त्याने स्मित हास्य केलं आणि तो सॉरी म्हणाला किंवा तुम्ही त्याला क्षमा केली, त्या क्षणी तुमचा चढलेला पारा, तुम्हाला आले तुमच्या शरीरात झालेले बदल तुम्हाला जाणवतील की ते सगळं शांत होत आहे. त्यामुळे पृथ्वी मातेकडून एक महत्वाचा गुण घ्यायचा, तो म्हणजे क्षमाशीलता. याच्यावर खूप विस्ताराने बोलता येईल, फक्त पृथ्वी या गुरुवरच आपण अख्खं प्रवचन करू शकतो, पण मला थोडस वेगाने पुढे जायचंय. पृथ्वीला गुरु करण्यामागे अजून एक कारण आहे, पृथ्वीवरती पर्वत आहेत आणि हे पर्वत आपल्याला झऱ्यांची निर्मिती करून देतात. नद्यांची निर्मिती पर्वतामध्ये होते, पर्वताच्या पोटामध्ये अनेक रत्न लपलेली आहेत. या पर्वतापासून आपल्याला पर्वत ह्या ढगांना अडवून पाऊस पाडण्याचं काम करतात. म्हणून पृथ्वीवरच्या पर्वतांनाही आपण गुरु मानलं पाहिजे. या पृथ्वीवर असणारी झाडं, या पृथ्वीवर असणारे वृक्ष हे सुद्धा आपले गुरु आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलं, तर माऊलींनी किंवा नाथांनी सुद्धा त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये असं म्हटलंय, वृक्ष जेने प्रतिपाळीला तो त्या अधीन झाला, काजो छेदावया निघाला त्याही झाला स्वाधीन. का लावणी जयाने केली की जो खंडावया घाव घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. कोणी झाडाची लागवड केली असेल, कोणी झाड तोडायला गेलं असेल, ज्याने लागवड केली त्यालाही झाड सावली देणार, आणि कोणीतरी झाड तोडायला कुऱ्हाड घेऊन निघालेला आहे, तो कुऱ्हाड घेऊन त्या झाडाला तोडणार आहे आणि त्याच्या अगोदर झाड तो झाडाखाली बसलेला आहे, दुपारचं जेवण करायला बसलेलं आहे, ते झाड त्यालाही सावली देणार आहे. एका झाडापासून झाड निर्माण होतं, फुलतं, फळतं, ते सगळं देण्यासाठी. झाडाची फुलं दुसऱ्यासाठी, झाडाचं लाकूड दुसऱ्यासाठी, पानं दुसऱ्यासाठी, सावली दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी काय आहे. त्यामुळे या वृक्षांकडून, या झाडांकडून आपण द्यायला शिकलं पाहिजे. आणि जे आहे नाही ते सारखं जर का आपण देत राहिलो तर झाडासारखं समाधान आपल्याला मिळेल. तिसरा गुरु केलेला आहे म्हणजे दुसरा, आता हे पृथ्वीचेच दोन उपभाग झाले, पर्वत आणि झाड. दुसरा गुरु आहे वायू. वायू दोन प्रकारचे घेऊया. एक प्राणवायू म्हणजे तुमच्या माझ्या शरीरात असणारं अंतकरणातलं किंवा जी प्राणशक्ती आहे, जो चेतन तत्व आहे, त्याला आपण प्राणवायू म्हणूया. मग मला सांगा, तो प्राण जोपर्यंत माझ्या हृदयात आहे तोपर्यंत मी चालेल. हा प्राण भिकाऱ्याच्याही शरीरात आहे, हा प्राण राजाच्याही शरीरात आहे, हा प्राण माझ्याही शरीरात आहे, सगळ्यांच्या शरीरात प्राण आहे. पण तो प्राण असं कधी करत नाही की मी भिकाऱ्याच्या शरीरात का राहू, त्याने मला काही फारसं सुख नाहीये, मी राजाच्या शरीरात राहतो, असं कधीही प्राणाला वाटत नाही. म्हणजे राजाचा कोणालाही भेदभाव नाही. त्याचं कारण असं आहे की एखाद्या कीटकाच्या शरीरातला प्राण आणि एखाद्या साधूच्या शरीरातला प्राण, दोन्हीही प्राण सारखेच आहे. थोडक्यात सगळीकडे समवृत्ती ठेवणं हे त्या प्राणवायूचं काम आहे आणि भगवान दत्तात्रेयांनी त्याच्याकडनं ते घेतलेलं आहे. दुसरा जो वायू आहे तो म्हणजे आता आपण इकडे तिकडे जो वारा पसरतो, तो वाहणारा वारा, तो सुद्धा आपला गुरु आहे. काय त्या वाऱ्याकडनं शिकायचं? वारा सतत प्रवाही असतो, तो कधीच थांबलेला तुम्हाला जाणवणार नाही.
सातत्याने गतिमान राहणं आणि कशातही अडकून न राहणं हे वाऱ्याकडनं शिकण्यासारखे. किती मोठा गुण आहे बघा, किती बारकाईने दत्तात्रेयांनी त्याला निवडलेलं आहे. सतत प्रवाही राहणं, वारा गतिमान राहतो, तो फुलांमधून जातो, तो सगळीकडे जातो, पण कुठूनच अडकून पडत नाही. हे त्या वाऱ्याचं वैशिष्ट्य आहे आणि ते वाऱ्याकडनं ते शिकणं गरजेचं आहे. तिसरा गुरु दत्तात्रेयांनी केला तो आकाशाला. आकाश सुद्धा सर्व वस्तूंशी समभाव असतं, ते असंग आहे, अभेद्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं निर्मळ आहे. आकाश स्वच्छ आहे, निर्मळ राहणं, स्वच्छ राहणं. आता ढग किती आले तरी त्याच्या पलीकडे जे आकाश आहे ते निर्मळ आहे आणि या निर्मळ आकाश कधी धुळीने मलिन होत नाही, कधी अग्नीच्या ज्वालांनी जळत नाही किंवा सोसाट्याच्या वाऱ्याने ते उडून जात नाही. तसं आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये निर्मळ राहावं. काही झालं तरी आपल्या स्थिर वृत्तीमध्ये, आपल्या अंतकरणामध्ये फारसे बदल होऊ देऊ नये, असं आपण आकाशाकडनं शिकू शकतो. चौथा गुरु आहे जल, पाणी. पाणी काय करतं? पाणी धुवून काढतं. सगळ्या जगाला निर्मळ करण्याचं काम पाणी करतं. पाणी मुळात निर्मळ आहे, आपण त्याला घाण केलेलं आहे, आपण त्या पाण्यामध्ये घाण मिसळलेली आहे. वास्तविक पाण्यामध्ये मधुरता आहे, मृदुता आहे. सर्व प्राणी मात्रांची तहान भागवण्याचं काम पाणी करत असतं. तीर्थाच्या ठिकाणी जे पाणी आहे त्याला तर पवित्रता असते. मलिन अंगाने कोणी एखादा पाण्यात गेला तर ते पाणी तुम्हाला स्वच्छ करतं. थोडक्यात शिक्षकाने, गुरुने आपल्याकडं आलेल्या जो कोणी असेल त्याचं अज्ञान दूर करावं, त्याच्या अंगातला मळ, त्याच्या शरीरातला मळ, त्याच्या मनातला मळ, मल म्हणजे खलवृत्ती, ही दूर करणं हे गुरुचं काम आहे. आणि जो कोणी हे करतो तो गुरु असतो. पाणी स्वच्छ करण्याचं काम करतो, म्हणून पाण्याला गुरु केलेलं आहे. पाचवा गुरु आहे अग्नी. मुळात अग्नी हे तेज आहे. गुरु सुद्धा, गुरुच्या अंगी बुद्धीचं तेज असतं आणि म्हणून भगवान दत्तात्रेयांनी अग्नीला गुरु केले. अग्नीमध्ये तुम्ही काही टाका, कचरा टाका, ओलं टाका, वाळलेलं टाका, कडू टाका, म्हणजे चंदनाचं लाकूड टाकलं तरी अग्नी जाळणार आणि बाभळीचं लाकूड टाकलं तरी ते जाळणार. पण या दोन्हींनाही तो आपल्यासारखा करून घेत असतो. मग शिक्षकाने आपल्याकडे आलेला एखादा विद्यार्थी खूप छान असेल, चांगल्या घरातला असेल, सुसंस्कारित असेल, त्यालाही आपल्यासारखं करावं. एखादा थोड्याशा चुकीच्या ठिकाणावरून आला असेल, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घरातल्या संस्कारातून आला असेल, त्याला सुद्धा त्या गुरूंनी आपल्यासारखं करावं. हे अग्नीकडनं शिकण्यासारखे आहे. आणि अजून अग्नीकडनं शिकण्यासारखे त्याच्यामध्ये काही टाका. अग्नीचा एकच मुख आहे, तसं आपण सुद्धा प्रत्येकाच्या मध्ये जठराग्नी आहे. याच्यामध्ये काही टाकलं तरी ते पचवण्याची ताकद त्या जठराग्नीमध्ये असते. विकार जाळून त्यास आपणासारखं करून टाकणं हे अग्नीचं गुणधर्म आहे. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी पाचवा गुरु अग्नीला केलेला आहे. त्यानंतरचा पुढचे गुरु आहेत चंद्र. चंद्र कलेने वाढत जातो आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र होतो आणि पौर्णिमेनंतर पुन्हा तो चंद्र क्षयाला जातो. वास्तविक पाहता मूळ चंद्र जो आहे ना, त्याला कुठलाही क्षय नाही, तो कमी होत नाही आणि तो वाढतही नाही. जो जसाच्या तसा स्थिर आहे. लहानपणापासून आपण वाढत आलो, या स्टेजला आपण पूर्ण आपली ग्रोथ झालेली आहे. इथून पुढे कदाचित आपलं शरीर आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा क्षीण होत जातील आणि आपल्या जीवनातली अमावास्या येईल. परंतु तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, शरीर लहान झालं, मोठं झालं आणि पुन्हा क्षय पावलं तरी तुमच्या माझ्या शरीरातलं चेतन तत्व, आत्मतत्व ते कधीच नष्ट होत नाही. ते चंद्राप्रमाणे अक्षय राहतं. हे चंद्राकडनं शिकण्यासारखे. सूर्याकडनं, सूर्याला गुरु केलेलं आहे. विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांना सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सूर्याच्या उष्णतेमुळेच वनस्पती अन्न तयार करू शकतात. सगळ्या ऊर्जेचा स्रोत सूर्य आहे. म्हणून त्या भगवान सूर्याला आपण त्या ठिकाणी गुरुस्थानी मानायचंय. तुम्ही संध्याकाळी लाईट लावता, त्याचं लाईट बिल येतं. सूर्य तुम्हाला 24 तास किमान 12 तास ऊर्जा देतो, पण तुमच्याकडनं कधी साधं काही मागत नाही. म्हणून सूर्याकडनं देत राहणं, तेज देणं, ज्ञान देणं आणि त्याच्या बदल्यात कुठलीही अपेक्षा न करणं हे सूर्याकडनं शिकण्यासारखे. त्यानंतर पुढचा गुरु आहे, सातवा गुरु आहे कपोत. कपोत म्हणजे पक्षी आहे, कबूतर म्हणा किंवा काय म्हणा. तर एक कबूतर आणि कबुतरीण यांचा छानसा संसार चाललेला असतो आणि हे कबूतर आणि कबुतराची जी पत्नी आहे, हे दोघं
आपल्या मुलांसाठी काहीतरी अन्न गोळा करण्यासाठी जातात, तेवढ्यात शिकारी त्या पिलांच्या वरती जाळं टाकतो. म्हणजे या कपोत पक्ष्याची 2 पिलं असतात, त्याच्यावरती तो शिकारी जाळं टाकतो. पिलं जाळ्यात अडकलेली पाहून हे कपोत जी पक्षीण आहे ती पक्षीण त्या जाळ्यात उडी घेते आणि तीही अडकून पडते आणि आपली पत्नी आपली मुलं त्या ठिकाणी त्या जाळ्यात अडकलेत हे बघून तो कपोत पक्षी सुद्धा त्या जाळ्यात अडकतो आणि त्या ठिकाणी सगळे मृत्यू पावतात. याच्याकडनं या कपोत पक्षाकडनं काय शिकायचं तर पत्नी असेल, मुलं असतील किंवा नातेवाईक असतील, ह्यांच्यामध्ये अडकून पडू नका. हे या जीवनातले तात्पुरते सोयरे आहेत. खरा सोयरा तो आहे, तुम्ही क्षणाच्या मोहापायी एखाद्या पुत्रांमध्ये पत्नीमध्ये आपला जर जीव अडकून ठेवला तर तुम्हाला मृत्यू आला म्हणून समजायचं आणि तुम्ही त्यांच्यात अडकून दुःखाला पाहू शकता. पण भगवत प्राप्तीसाठी भगवान परमात्म्याला जर आपण त्याला गुरुस्थानी मानलं किंवा त्याच्याकडे गेलो तर आपली जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल. त्यामुळे या जन्मात कोणी असो, कोणीच आपला नातेवाईक नाही. पुत्रासाठी त्या पत्नीने आणि त्या कपोत पक्षाने जीव दिला आणि त्याचा देह त्या ठिकाणी नष्ट झाला. परंतु कपोत पक्षाकडून आपल्याला शिकायचं की हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे, नरदेह मिळालेला आहे. पुन्हा नरदेह मिळेल की नाही तो असा संपवायचा नाही, तर भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे आणि याच जन्मात मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. मिळालेला जन्म वायाला घालवायचा नाही, हे त्या पक्षाकडून शिकायचं. अजगराकडून पण शिकण्यासारखं आहे. तुम्ही म्हणाल अजगराकडून काय शिकण्यासारखं आहे, तर अजगराचं काम बघा. अजगराकडे प्रचंड ताकद आहे, बलशक्ती आहे, परंतु हा अजगर तोंड पसरतो आणि तोंडात पडेल ते खातो, तो ती चव बघत नाही. म्हणून भगवान दत्तात्रेयाने असा विचार केला की साधूंनी, गुरूंनी किंवा तुम्ही आम्ही आपल्या पुढ्यात जे अन्न येईल ते स्वाहा करावं, त्याची चव बघू नये, त्या अन्नाला नाव ठेवू नये. आपली पत्नी, आपल्या घरातली गृहिणी अन्न बनवत असते, पण आपण मात्र थोड्याशा याच्यासाठी ती नावं ठेवतो. तर अजगरासारखं नुसतं गिळायचं म्हणजे शांत पडून राहायचं आणि जे जे आपला समोर येईल तो आहार घ्यायचा. आणि यदा कदाचित आहार नाही मिळाला तरी सुद्धा अजगर फार अस्तव्यस्त होत नाही किंवा अस्वस्थ होत नाही, तो सहज मिळेल त्या पद्धतीने तो आहार घेत राहतो. काहीच नाही मिळालं तर नुसता वारा घेतो. तसंच योगी सुद्धा म्हणजे जे साधू असतात ते मिळेल ते घेतात आणि नाही मिळालं तर त्यावेळेला ते चिंता करत नाही. हे अजगराकडनं शिकण्यासारखे. नंतर पुढचं आहे समुद्र. मीटिंगच आपली समुद्र सरांनी आयोजित केलेली आहे. बघा, समुद्र सरांकडून सुद्धा या समुद्रासारखंच घेण्यासारखे. मीटिंग चालू होत नव्हती, तुम्ही आम्ही सगळे टेन्शन मध्ये होतो, पण समुद्र सर शांत होते. त्यांना खात्री होतं की 5 मिनिटं 10 मिनिटात हे सगळं येणार आहे आणि आपलं सगळं सुरू होणार आहे. पण त्यावेळेला मी अस्वस्थ झालो, जगदाळे सर सुद्धा थोडेसे अस्वस्थ झाले असतील, कारण त्यांना फोन येत असतील, सर तुम्ही 10:15ची वेळ दिली आणि 10:30 वाजले तरी आलं नाही. तर समुद्राकडनं काय शिकावं? आमच्या समुद्र सरांकडनं शांत राहणं शिकावं, तसं समुद्राकडनं काय शिकावं? इतका पाऊस पडला, इतका समुद्रात मध्ये नद्या मिळाल्या तरी समुद्र कधीही ओसंडून वाहत नाही आणि अजिबात पाऊस पडला नाही तर समुद्र कधी कोरडा पडत नाही. हे समुद्राकडनं शिकण्यासारखे. म्हणजे खूप काही येत राहून सुद्धा तो कधीही भरत नाही किंवा ओसंडून वाहत नाही आणि अजिबात काही मिळालं नाही. म्हणजे पावसाळ्यात तो समुद्र भरून ओसंडून वाहत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये पाऊस आला नाही म्हणून तो कोरडाही पडत नाही, तो सदैव परिपूर्णच असतो. काही बाबतीत योगी सुद्धा अशाच पद्धतीचे असतात. तर समुद्राकडनं कायम स्थिर राहणं किंवा तृप्त राहणं, आलं तरी ठीक, नाही आलं तरी परिपूर्ण राहणं, हे समुद्राकडनं शिकण्यासारखं आहे. 11वा गुरु आहे पतंग. मी मगाशी म्हणालो ना की काही अनुभव दुसऱ्याकडनं आपल्याला घ्यायचे असतात. तो पतंग तो दिव्याकडे जातो आणि स्वतःला जाळून घेतो. कितीतरी पतंगांनी दिव्याला स्पर्श करून स्वतःला जाळून नष्ट केलेला आहे, पण त्या पतंगांच्या जातीमध्ये कुणालाही त्या पतंगावरनं बोध आला नाही. इथे पतंग याचा अर्थ परस्त्रीचा संग असा घेतलेला आहे. म्हणजे आपण आपली पत्नी सोडून समाजामध्ये इतर स्त्रियांच्या बाबतीत जर का अभिलाषा धरली, वाईट संग धरला तर विनाश अटळ आहे. हे पतंगाकडनं आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर भ्रमर, भुंगा. भुंग्याकडनं काय शिकायचं
काय करतो, फुलांकडे जातो, त्याच्यातला मकरंद गोळा करतो, पण फुलाला नष्ट करत नाही. अतिशय कुशलतेने त्यातला तो मकरंद शोधून घेत असतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा लोकांकडे जावं, त्याच्यातले चांगले गुण घ्यावे, पण त्याला त्रास होणार नाही, ज्याच्याकडे आपण जाऊ त्याला त्रास होणार नाही, हे आपण त्या भुंग्याकडनं शिकलं पाहिजे. त्यानंतर हत्तीकडनं काय शिकायचं, तर हत्ती हे बलाचं प्रतीक आहे, परंतु हत्ती सुद्धा हा बऱ्याच वेळेला स्त्री संघ, इथे सुद्धा हत्तीनीच्या मोहापायी हत्ती स्वतःचं जीवन नष्ट करतो. हत्तीला पकडण्यासाठी ज्या वेगवेगळ्या युक्त्या केलेल्या असतात, त्याच्यामध्ये एक हत्तीन तिथे ठेवलेली असते आणि मग त्या हत्तीनीच्या गंधाने तो हत्ती तिथे येतो आणि मग माणूस त्याला पकडतो. हत्तीनीमध्ये क्रीडा करीत असताना इतर हत्ती चालून येतात, त्याच्याशी तो युद्ध करतो, ठार करतो, परंतु तो त्या हत्तीनीच्या पायी आपल्या सगळ्या बांधवांना तो त्यांच्याशी मारामारी करतो. तर पुन्हा इथे सुद्धा स्त्री संघ म्हणा किंवा परनारीचा लोभ धरणं हे विनाशाला कारण आहे. आणि जर का मोहात अडकला तर तुम्ही किती शक्तिमान असला तरी सुद्धा तुमचा विनाश अटळ ठरलेला आहे. 14वा गुरु आहे, थोडं फास्ट घेतो मी. 14वा गुरु आहे माशी. माशा 2 प्रकारच्या आहेत. एक साधी माशी, ती माशी काय करते, तिला जेवढं मिळतं ना त्याच्या समाधानी राहते, ती संग्रह करत नाही. हे त्या माशीकडनं शिकायचं. म्हणजे आज काहींकडे एवढी प्रॉपर्टी आहे तरी सुद्धा ते दुःखी आहेत, पण मजूर ज्यांच्याकडे काही नाही, सकाळी मिळालं तर संध्याकाळी जेवणारे असे आहेत, ते आपल्यापेक्षा खुश आहेत. म्हणून ते माशीकडनं शिकायचं, संग्रह करायचा नाही. आणि दुसरी जी माशी आहे ती मधमाशी, तिच्याकडनं हे शिकायचं. माशी काय करते, मध गोळा करते, संग्रह करते, आणि आपण काय करतो, ते मधमाशीने गोळा केलेलं मध ते काढून घेतो. म्हणजे त्या मधाचा मधमाशीला काहीही उपयोग होत नाही. म्हणून विनाकारण संग्रह न करणे हे त्या मधमाशीकडनं आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर 15वा गुरु आहेत मृग किंवा हरिण. हरिण काय करतं, एक वाद्य वाजायला लागलं तर हरिण त्या वाद्यामध्ये अडकून पडतं, आणि त्या वाद्यामध्ये अडकून पडलं म्हणजे कोणीतरी काहीतरी वाजवतंय, त्या नादाला ते हरिण भुलतं आणि मग ते त्या फासेपारध्याच्या जाळ्यामध्ये अडकतं. तो फासेपारधी जो आहे तो एखादं गीत गातो किंवा ढोल वाजवतो, आणि ते मग हरिण त्या तालाने नादाने तिथे क्षणभर त्या ठिकाणी अडकून पडतं, आणि हे अडकून पडल्यामुळं मग फासेपारधी त्याला त्या ठिकाणी त्याला पकडतो. तर या हरणाकडनं काय शिकायचं, तर तुम्ही अशा विनाकारण वेगवेगळे आवाज आपल्या बाजूला ऐकायला येतात, वेगवेगळी गाणी, चित्रपटाची गाणी आपल्या कानावर पडतात, तर त्या गाण्यात अडकून न पडता हरिकीर्तनामध्ये, संकीर्तनामध्ये आपण आपलं जीवन व्यतीत करावं. जर का तुम्ही ग्राम्य गीतामध्ये, ग्राम्य गीत म्हणजे नको असलेली गाणी जर का तुम्ही गुणगुणत राहिला तर तुमचं सन्मार्ग होणार नाही, हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे एका व्याख्यात्याचं चांगलं वाक्य आहे की यू नेम द सॉन्ग ऑफ द यूथ, आय विल टेल यू द फ्युचर ऑफ युअर कंट्री. तुम्ही तुमच्या तरुणांच्या ओठांवरचं गाणं मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. हे याच्यातनं शिकायचंय. आजच्या तरुण पिढीच्या ओठावरती जर का झिंगाट गाणं असेल तर त्याचं भविष्य सांगायला कोणी तत्ववेत्याची गरज नाही. पण मेरे देश की धरती किंवा देशभक्तीची गीतं जर का आपल्या तरुणांच्या ओठावरती असतील तर आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. म्हणजे थोडक्यात ग्राम्य गोष्टीकडं, नको असलेल्या गोष्टीमध्ये अडकून न पडता चांगल्या गोष्टीत अडकून पडा. पुढचा आहे मासा. माशाकडनं काय शिकायचं, तर त्या गळाला लावलेलं एक आमिष असतं, तो मासा पकडतो आणि स्वतःचा सर्वनाश अटळ करतो. तर ते जो मासा आहे त्याच्याकडनं हे शिकायचं की जे गळ किंवा जे विषारी पदार्थ आहेत किंवा जे आपला नाश करणार आहेत त्याच्यात अडकून पडायचं नाही. म्हणजे साखर, मीठ, मैदा हे पांढरे विष आहेत. तेलकट मसालेयुक्त पदार्थ जिभेला चांगले वाटतात पण ते शरीराला घातक असतात. गुटखा, तंबाखू, मद्य हे याचं कोटिंग फार चांगलं असतं. गुटख्याचं कोटिंग फार गोल्डन असतं पण त्याच्या आतमध्ये तुम्हाला मारणारं विष असतं. त्यामुळे व्यसनाच्या मार्गाला न जाता रसनेंद्रियाच्या म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्याच्या भानगडीत पडायचं नाही, मग तुमचा विनाश अटळ ठरलेला आहे. 17वी गुरु केलेली आहे वारांगणा म्हणजे वेश्या. बघा, भगवान दत्तात्रयांनी वेश्याला पण गुरु मानले. काय वेश्येकडनं शिकण्यासारखं आहे? पिंगला नावाची एक वेश्या असते आणि ती नटून थटून येणाऱ्या गिरायकाला त्या ठिकाणी
त्याचं मन तृप्त करत असते, शरीर तृप्त करत असते. एके दिवशी ती खूप नटून थटून बसली, पण कोणी गिराईक तिच्याकडे आलं नाही आणि त्या क्षणी तिला वैराग्य प्राप्त झालं. तिला असं वाटायला लागलं की हा एवढा सुंदर देह दिलाय, हा देह कुठल्या तरी थर्ड क्लास माणसाच्या शेजेसाठी जर का आपण आपला देह घालवला तर आपल्या देहाचं सार्थक होणार नाही. मी त्या परपुरुषाला रत होण्यापेक्षा माझ्या अंतकरणात असणारा जो परमात्मा पुरुष आहे त्याला मी रत होईल, मी त्याच्या स्वाधीन होईल. आणि त्या क्षणी त्या पिंगलेला, त्या वेशेला वैराग्य प्राप्त झालं आणि तिने जीवनाचं सोनं करून टाकलं. याला एक उपदृष्टांत मी अजून सांगतो. एक रस्त्याच्या या बाजूला वेशेची माडी, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला साधूचं कुटीर म्हणजे पनीर. आता लक्षात घ्या, हा साधू वृत्तीचा माणूस, स्वतः साधूचं जीवन, पण त्याला कधी कधी असं वाटायचं की मी इतका भगवंताची भक्ती करतो परंतु मला झोपडीत राहावं लागतं. आणि ती वेशा बघा, तिची माडी आहे, म्हणजे हा साधू असूनही त्याची नजर वेशेच्या माडीकडे होती. आणि ही वेशा असूनही तिला असं वाटायचं मी वेशा आहे, माझी ही माडी काय कामाची, त्याच्यापेक्षा साधूची पवित्र झोपडी चांगली. म्हणजे साधू असूनही वेशेच्या माडीचा ध्यास आणि वेशा असूनही साधूच्या झोपडीचा ध्यास. दोघांनाही एकाच वेळेला मृत्यू आला आणि विमान न्यायला आलं. तर साधूला वाटलं मला विमान न्यायला आलं, परंतु विमान तर त्या वेशेला न्यायला आलेलं होतं. साधू म्हणाले काहीतरी चुकलंय तुमचं. मग त्या यमदूतांनी किंवा यमाने किंवा विमान चालकाने सांगितलं, साधू महाराज तुम्ही शरीराने झोपडीत राहत होता परंतु चिंतन वेशेचं होतं. आणि वेशा व्यवसाय करत असून सुद्धा तुमच्यासारख्या साधू महात्म्याचं चिंतन करत होती, त्यामुळे आम्ही तिला न्यायला आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहात त्याच्यापेक्षा तुमचे विचार कसे आहेत. वारांगणा असून सुद्धा वैराग्य प्राप्त झालं, वारांगणेकडून हे शिकलं. त्यानंतर टिटवी तुम्हाला माहितीये, तिच्या तोंडात एक मांसाचा तुकडा सापडतो. त्या मांसाचा तुकडा खाण्यासाठी अनेक टिटव्या येतात, इतर पक्षी येतात आणि मग त्या टिटवीला ते सगळेजण मारायला टपतात. टिटवीला असं वाटतं की मला मारतात ते माझ्या तोंडात असणाऱ्या मांसाच्या तुकड्यामुळं. त्या क्षणी तो तुकडा टाकून देते, ती मुक्त होते आणि त्या मांसाच्या तुकड्यासाठी बाकीच्या टिटव्या त्याच्यावरती झडप घालतात आणि ही टिटवी तिथंच मुक्त होते. भगवान दत्तात्रेयांनी त्या टिटवीला गुरु मानलं का, तर माझ्याकडे जे आहे ते त्या क्षणी मी सोडून द्यायचं, ज्याच्यामुळे वाद होतात ती गोष्ट सोडून द्यायची. काही वेळेला नाकातल्या छोट्याशा, कानातल्या छोट्याशा दागिनेपायी स्त्रिया कान तोडून द्यायला रजा होतात, तरी ते दागिना सोडत नाही. म्हणजे कान तुटला तरी चालेल पण सोनं द्यायचं नाही. अरे ते सोनं परत कमावता येईल, कान परत कमावता येईल का, म्हणून त्या टिटवीकडनं ते शिकणं. लहान मुलाकडनं पण शिकण्यासारखे 19वे गुरु. आता आपण एक पुढच्या 10 मिनिटात संपवणार आहोत. लहान मुलाकडनं काय शिकावं, निरागसता. लहान मुलं त्याच्याच नादात असतात. कधी कधी लहान मुलं व्हावं. मी 50 वर्षाचा, आता 50व्या वर्षात पदार्पण केले, तुम्ही 40-45च्या दरम्यान असाल. लहान मुलांसारखं व्हा रे. ह्या मोठेपणातला जो त्रास आहे ना, तो लहान मूल झाल्यावर तुम्हाला क्षणाच. म्हणून कधीतरी कोणी घरात नसल्यावर लहान मुलासारखं वर्तन करा. डोंगरावर गेला तर उड्या मारा. लहान मुलांसारखं तुम्ही जर का नित्य आनंदात राहिलं तर तुमचं जीवन सुखी होईल. लहान मूल त्याच्याच आनंदात असतं. बघा आता सगळ्यांना चिंता आहे, कोरोनाची चिंता आहे, चीनची तुम्हाला मला चिंता आहे. लहान बाळांना आहे का कशाची चिंता? त्याला देहाची काळजी नाही, त्याला घराची काळजी नाही, कारण त्याने सगळी काळजी आपल्या आईवर सोपवलेली आहे. तशी आपण आपली सगळी चिंता भगवान परमात्म्यावरती सोपून हे राहायचं, निवांत राहायचं. तो काळजी करणारा आहे. तुम्ही आम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि का चिंता करायची? चिता मेलेल्या माणसाला जाळते पण चिंता जिवंत माणसाला जाळते. एक अनुस्वराचा फरक आहे. चिंता करत बसायचं नाही, लहान मुलासारखं राहायचं. त्या लहान मुलामध्ये अजाणतेपणाचं सुख असतं आणि म्हणून लहान मुलाकडनं सुद्धा, आणि ते त्याच्यामध्ये रममाण असतं. तसं कधी कधी रमता जोगी लहान मुलासारखं निरागसतापणामध्ये जे सुख आहे ना, ते मोठेपणात सुख नाही. 20वी गुरु आहे कुमारिका. याला थोडासा एखादा मिनिट जास्त लागेल. एक कुमारी असते, लग्न ठरलेलं असतं, आई वडील गावी गेलेले असतात आणि नेमके ते पाहुणे, त्यावेळेला मोबाईल नसल्यामुळं पाहुण्यांनी न सांगता त्या मुलीला पाहुणे पाहायला आले. कुमारीला गुरु केलेले. मग पाहुणे आल्यानंतर ती जुन्या काळची कुमारिका होती, ती बाहेर गेली नाही. तिने खिडकीतूनच पाहुण्यांना पाणी दिलं, खिडकीतूनच बसायला दिलं.
आलेल्या पाहुण्यांना असं वाटलं की घरात बाकीचं कोणी नाहीये, ही स्त्री आहे, कुमारी मुलगी आहे, ती फारशी बोलली नाही. मग तिला वाटलं आता आलेल्या पाहुण्यांना आपण काहीतरी जेवायला केलं पाहिजे. तिने जाऊन पाहिलं तर घरामध्ये तांदूळ नाही, पण साळी होत्या. ते साळी कांडायला तिने सुरुवात केली. आई आल्यानंतर कधी ते करणार म्हणून तिने कांडायला सुरुवात केली. आणि कांडायला सुरुवात करत असताना त्या मुलीच्या हातामध्ये बांगड्या होत्या. ते कांडायला लागल्यावर बांगड्यांचा आवाज बाहेर जाऊ लागला. मग त्या मुलीला असं वाटलं की ह्या बांगड्यांच्या आवाजामुळे आलेल्या ग्राहकांना कळेल की ही मुलगी आतमध्ये काम करते आणि पाहुणे आल्यावर तिचं सगळं हे कांडणं सुरू आहे. म्हणून तिने हातातल्या बांगड्या काढून ठेवायला सुरुवात करते. बांगड्या फोडल्या नाही तिने, कारण बांगड्या फोडणं हे अभाग्याचं लक्षण आहे, सौभाग्याचं लेणं येते. म्हणून बांगड्या फोडल्या नाही, बांगड्या उतरून ठेवल्या नाही, 2-2च बांगड्या ठेवल्या. 2 बांगड्या ठेवल्यानंतर सुद्धा बांगड्यांचा आवाज येतच होता. शेवटी तिने एक बांगडी काढली आणि हातामध्ये एकच बांगडी ठेवली आणि कांडणं सुरुवात केलं आणि त्या पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं. दत्तात्रय भगवंतांनी त्या मुलीमध्ये काय पाहिलं तर ते पाहिलं त्या बांगड्या. जास्त बांगड्या असतील तर आवाज होणारच, 2 बांगड्या असतील तरी आवाज होणारच. म्हणजे जिथं द्वैत आहे, जिथे अनेक आहे, तिथे गोंधळ होणारच आहे. म्हणून कधी कधी एकांतात जावं, निवांत जावं. आणि आत्ताचा हा काळ असा आहे की लोकांतामध्ये आपण नेहमीच राहिलो, पण कोरोनामध्ये एकांतात राहायला शिकलं पाहिजे. डोंगरावर जा, एकटं जाऊन चिंतन करा, विचार करा. तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय प्राप्त होणार नाही. थोडक्यात अनेक लोक आली तर वाद होतो, त्याच्यापेक्षा एकांतात जा आणि निवांत व्हा आणि आत्मसंवाद करा. हे त्या कुमारिकेकडनं शिकल्यासारखे. 21वे गुरु आहे व्याध, म्हणजे लोहार. एक लोहार असतो, तो त्या बाणाला धार लावत असतो. शेजारून अनेक म्हणजे राजाची मिरवणूक जाते आणि मिरवणूक गेल्यानंतर थोड्या वेळाने एक राजाचा एक शिपाई तिथे येतो आणि त्या व्याधाला विचारतो की का हो, इथून राजाची मिरवणूक गेली, तुम्ही पाहिली का, ती कुठल्या दिशेला गेली? तो व्याध म्हणतो, कसला राजा, कसली मिरवणूक, मी तर कोणाला पाहिलंच नाही. व्याधाला गुरु केलं. काय शिकायचं त्या व्याधाकडून? एवढा गोंगाट चाललाय, एवढा आजूबाजूला वाद्य वाजतायत, हत्तीचे चित्कार आहेत, घोड्यांचे, हा व्याध त्याच्या कामामध्ये मग्न आहे. याच्यातनं विद्यार्थ्यांनी घेण्यासारखे. आजूबाजूला आवाज असेल, फॉरगेट इट. कुणी ढोल ताशा वाजवत असेल, सोडून द्या. आपलं ध्येय, आपलं लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित करा. बाजूच्या आवाजाचा तुम्हाला त्रास होता कामा नये. एकाग्रता गुण हा व्याधाकडनं घेण्यासारखा आहे. शिक्षकांनी सुद्धा, आता बघा, आता मध्ये 1-2 आवाज आला तरी मी पण थांबलो. वास्तविक पाहता मी त्या आवाजाकडे लक्ष न देता पुढे जाणं गरजेचं होतं. म्हणून व्याधाकडनं कॉन्सन्ट्रेशन. पण मी जे थांबलो तर इतरांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी तो आवाज बंद करायला सांगितला. बाकी तुम्ही सगळे बोलत राहिले तरी मी माझं बोलणं जे आहे ते जे मला निर्धारित दिलेल्या जो काम आहे ते मी पूर्ण करणार आहे. एकाग्र असणं म्हणजे गोंगाट झाला, मुलं लक्ष देत नाहीत याचा फार विचार करू नका. त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न करा, पण ध्येयापासून विचलित होऊ नका. नाहीतर बऱ्याच वेळेला आपल्याला हे सगळे आवाज विचलित करत असतात. एकाग्रता हे व्याधाकडनं शिकण्यासारखे. सर्प, 22वा गुरु सर्प आहे. सर्प बघा, तो बऱ्याच वेळेला एकटा राहतो, जास्त लोकांच्यात राहत नाही, तो बिळात राहतो. आणि तसे योगी गुहेत राहतात, आपापल्या ठिकाणी शांत राहणं. दुसऱ्याच्या घरामध्ये वेळ, आता कधी कधी साप वारुळात जातो, तसा योगी काही वेळेला मठात राहतो, काही वेळेला अतिथीच्या घरी राहतो, पण जिथे राहतो तो सुखाने राहतो. थोडक्यात सोबत फारशी करायची नाही, जिथे राहायला मिळेल तिथे आनंदाने राहायचं, हे सापाकडनं शिकायचं. 23वा गुरु आहे कोळी किंवा कातीन. तर कोळी काय करत असतो, त्याच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या द्रवाने ते सगळं जाळवितो आणि क्रीडा करतो. मस्तपैकी त्या जाळ्यावरती तो क्रीडा करतो आणि पुन्हा ते जाळं तो खाऊन टाकतो. त्याप्रमाणे हा भगवान परमात्मा हे विश्व निर्माण करतो, त्याला पाहिजे तशी क्रीडा करतो आणि हे सगळं पुन्हा नष्ट करतो. हे निर्विकार वृत्तीने जीव सुद्धा, आपण प्रपंचात आलोय त्या एकटा नारायणाने
ही पृथ्वी हे सगळं जगत निर्माण केलं, त्या कोळ्याप्रमाणे त्याच्यात क्रीडा केली आणि पुन्हा तो ते खाऊन टाकत असतो, नष्ट करत असतो. त्या कोळ्याकडनं हे शिकायचंय. आणि सगळ्यात शेवटचा 24वा गुरु आहे कुंभारीन माशी किंवा भिंगुरटी, ज्याला आपण म्हणतात. अध्यात्म मार्गामध्ये हा फार मोठा सिद्धांत दिला जातो. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या 4 प्रकारच्या मोक्ष आहे. पुन्हा सांगतो, थोडस लक्षात घ्या. आता 5व्या मिनिटाला मी संपवणार आहे. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहे. याच्यातली सायुज्यता म्हणजे त्याच्यासारखं होणं, याचा विचार इथे दत्तात्रय भगवंतांनी केलेला आहे. कुंभारीन, तुमच्या माहिती असेल गावाकडे बघा, ते मातीच्या भिंतीला तिचं एक छोटस घर असतं. तर ही कुंभारीन माशी एका आळीला किंवा एका किड्याला पकडून आणते आणि ती आपल्या घरात बंद करते आणि त्या किड्याला रोज ती अशी दंश करत राहते. म्हणजे ती माशी येते, कुंभारीन माशी, आणि त्या किड्याला कोंडून ठेवते आणि एक प्रकारे ती त्याला भीती दाखवते. त्यामुळे तो जो किडा आहे तो भीतीपोटी सारखं त्या कुंभारीन माशीचं चिंतन करत असतो. म्हणजे त्या किड्याला सारखं असं वाटतं, आत्ता ती कुंभारीन माशी येईल, मला दंश करून जाईल, आत्ता ती कुंभारीन माशी येईल. म्हणजे ती कुंभारीन नसली तरी सुद्धा ते सारखं तो किडा त्या कुंभारीन माशीचं चिंतन करत असतो. आणि शेवटी तसं चिंतन करून करून तो जो किडा आहे किंवा ती जी अळी आहे ती अळी पुन्हा कुंभारीन माशी सारखी होते. याचा अर्थ असा की चिंतनाने तुम्ही त्यासारखे प्राप्त होता. जर एक किडा भीतीपोटी त्या कुंभारीन माशीचं चिंतन करत असेल आणि कुंभारीन माशीसारखा होत असेल, तर आपण त्या भगवान परमात्म्याचं जर सातत्याने चिंतन केलं आणि मी तोच परमात्मा आहे, मी त्याच्याहून वेगळा नाही, हे जर का आपण चिंतनात आणलं, तर आपण मुळात भगवत स्वरूपच आहोत, आपण त्याच परमात्म्याचे अंश आहोत. असं असताना आपण त्या स्वरूपासारखं का होणार नाही, हे कुंभारीन माशीकडनं आपल्याला शिकायला मिळतं. यथावकाश धावत्या याने का होईना, पण दत्तात्रयांचे 24 गुरु आपण या ठिकाणी पाहिले. आपल्या जीवनातल्या येणाऱ्या गुरूंकडनं सुद्धा तुमची यादी कदाचित 48 असेल, 50 असेल, आणखी काही का असेना, तर ह्या प्रत्येकाकडनं एक चांगला गुणधर्म घ्यावा. त्याच्यातलं काय वाईट असेल तर कृपा करून ते वाईट जे आहे ते बाजूला ठेवावं. आता तुम्ही म्हणाल आजगराकडनं हे शिकायचं, तर मग ते का नाही, जे जे चांगलं आहे ते त्याच्याकडनं घ्यावं आणि आपलं जीवन समृद्ध करावं. असं जर केलं तर आपणाला आपलं जीवन समृद्ध करता येईल, आनंदी करता येईल. आणि मुळात आपल्या सगळ्यांच्या जो प्रवास आहे, आपली जी वाटचाल आहे, ती वाटचाल ही सुखाकडे आहे. कारण आपलं मुळात जीवन सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि अशा सुख स्वरूप, आनंद स्वरूप जीवनाकडे जर आपल्याला जायचं असेल तर सगळ्या जगाकडनं चांगलं घ्या. खूप जग चांगलं आहे, जीवन सुंदर आहे. करोनाच्या या कालावधीमध्ये संकट असतील तर ती संकट फारशी मनावर घेऊ नका. हे दिवस जाणार आहेत, परिस्थिती बदलणार आहे. भगवान परमात्म्यावरती, गुरूंच्या वरती श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा, आणि हे 100% जाणार आहे आणि पुन्हा पूर्वपदावरती येणार आहे. पुन्हा शाळा किलबिलणार आहेत, मुलं शाळेत येणार आहेत, आपण जाऊन शिकवणार आहोत. या आदर्शाला किंवा त्या चिंतनामध्ये आपण या ठिकाणी आपल्या याची वाटचाल करूया. जीवनातल्या अप्रिय गोष्टींना कायम बाजूला ठेवा. कॉक्रोच अप्रोच आणि बटरफ्लाय अप्रोच, कॉक्रोच अप्रोच ठेवू नका, बटरफ्लाय अप्रोच ठेवा. जे जे चांगलं आहे तिकडे घ्या, ते वेचा. तुमचं जीवन सुंदर आहे, ते अजून सुंदर कसं करता येईल. बोलण्याच्या ओघामध्ये खूप काही बोलता येण्यासारखं आहे. अजून फक्त अर्ध्या मिनिटापुरतं सांगतो की अजून एक चिंतनाचा विषय जो होता तो म्हणजे जर कोणाला गुरूंच्या विषयी माऊलींचं तत्वज्ञान ऐकायचं असेल तर 13व्या अध्यायातल्या साधारणतः 375 ओवीच्या पुढे काही 50-60 ओव्या आहेत. तर त्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या गुरूंसाठी लिहिलेल्या आहेत. तर मी तुम्हाला तो होमवर्क म्हणून देतो की तुम्ही ज्ञानेश्वरी काढा, 13वा अध्याय काढा. 13व्या अध्यायातल्या 370 ते पुढच्या काही ज्या ओव्या आहेत त्या ओव्या वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी भगवान म्हणजे गुरूंना काय काय म्हटलंय ते असं म्हणतात की गुरु ज्या देशात राहतात तिकडनं आलेला वारा सुद्धा मला वंदनीय आहे. तो वारा माझ्या घरात यावा. मी गुरु ज्या घरात राहतात तो उंबरा मी व्हावा. गुरूंनी तो उंबरा ओलांडावा. गुरूंची पावलं जी आहे ती पावलं मी व्हावी, पादुका मी व्हाव्यात.
गुरूंचं छत्र मी व्हावं, त्या छत्राची सावली मी व्हावं, असं खूप छान वर्णन माऊलींनी केलेलं आहे. तर ते वर्णन आपण जरूर वाचावं. हा तुम्हाला दिलेला होमवर्क. बोलण्याच्या ओघामध्ये शब्द इकडे तिकडे झाले असतील, पण भावना प्युअर होत्या, शुद्ध होत्या. तुम्ही दिलेल्या सादाला प्रतिसाद होता. आणि या कोरोनाच्या कालावधीमध्ये अगदी कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता, कारण टेन्शन घेऊन काहीच होणार नाही. जीवन इतकं सुंदर आहे, ते अधिक चांगलं करा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या, आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही चांगलं करा. निसर्गाच्या सानिध्यात जा, शांत राहा, कंपॅरिझन करू नका, तुलना करत बसू नका. असं जर केलं तर तुमचं जीवन अतिशय चांगलं होईल. ते हो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. भगवान व्यासांना च्या चरणी वंदन करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा ढोकले सर आपलं मनापासून धन्यवाद. माहिती नव्हते ते माहिती करून देण्याचं काम आजच्या तुमच्या व्याख्यानातून आम्हाला नक्की झालेलं आहे. आणि अतिशय श्रवणीय असं हे व्याख्यान सर वेळ काढून आल्याबद्दल. या कार्यक्रमाचा जो शेवट आहे तो आपले आजचे जे होस्ट आहेत या कार्यक्रमाचे ते समुद्र सर यांना मी विनंती करेन. सर आपण आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं आणि 5 जणांनी या सोहळ्याची सांगता होईल. समुद्र सर. धन्यवाद सर. या ठिकाणी आताच आपण सन्माननीय ढोकले सर यांचं अतिशय सुश्राव्य अशा प्रकारचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे. खूप चांगलं वाटलं. सरांच्या सहवासामध्ये आणि सरांच्या वाणीमध्ये अतिशय गोडवा होता. शिवाय आपल्याला जी माहिती नव्हती ती माहिती सरांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी दिलेले हे मार्गदर्शन नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे. इथून पुढच्या आपल्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये त्यांनी सांगितलेले हे प्रत्येक गुरु आपल्याला क्षणोक्षणी भेटतील. त्यावेळेस त्यांचं जो आदर्श आहे, त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळं या ठिकाणी सरांचे अतिशय मनापासून सर्वांच्या वतीने मी आभार मानतो. ओके. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद सगळेजण सहभागी झाल्याबद्दल. आपण परत भेटूया पुढच्या एखाद्या अशा छोटेखानी समारंभामध्ये. ढोकले सर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
कीजिए और बेल आइकॉन को दबाइए ताकि लेटेस्ट वीडियो आप सबसे पहले देख सकें।